काढला का नाही खाडकन कणका? आता तुला कळलं असेल कसं बोलायचं असतंय ते. तुझ्याच्यानं 10 जन्मात जमलं नसतं ते आम्ही असं एका झटक्यात वाटण्या करून दावल्यात बघ. आबा काहीच कसं बोललं नाहीत, लगेच कसं तयार झालं वाटणीला? खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी. आपलं बोलणंच तसं असतंय, एकदम जोरदार. समोरच्याला बोलायला काही जागाच ठेवत नाही बघ आपण. वाटाय साहेब एकदम 1000 वेळा मानलं बघा तुम्हाला. काय गाडी फास्टात सुटली होती, एकदम सॉलिड हायसा बघा तुम्ही. आणि मग चंदे तुला सांगतो, आम्ही आमचा हक्क कधी बी सोडत नसतोय बघ. सरळ सरळ मिळाला तर ठीक आहे, नाहीतर तू हिसकावून कसा घ्यायचा ते आम्हाला चांगलं माहिती आहे. आज येळ मिळाला म्हणून लगेच हिसकावून घेतला. काय चाललंय तुमचं? आताच्या आता खाली जा. काय करायला लावलंस तू मला? जे काय केलंय ते आमचं आम्ही केलंय. तू ग शानपणा शिकवू नका सांग आमसनी. वय तूच केलंस सगळं. आमचं काय चुकलं म्हणून हा दिवस आला आमच्यावर? तुम्ही असता तर गोष्ट वेगळी होती. बाहेरच्या राजकारणाला आम्ही पुरून उरू, पण या घरातल्या कुरघोड्यांचं काय करावं कळना झालंय. अहो आपलाच पोरगा, आपली सून घरात आवाज वाढवायला लागल्या. अहो कुठं गेलाय घराण्याचा आप, रीतिरिवाज, संस्कार? आबा आबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला सुनबाई. मला असं वाटतंय ती जमीन तुम्ही माझ्या नावावर केलीत याचं जाऊबाईंना वाईट वाटलंय. तुम्ही त्यांना हवं ते द्या, पण वाटण्या होऊ देऊ नका. तुम्हाला काय वाटतं? एकदा देऊन त्यांचं भागल? अहो एकदा दिलं की त्यांना सवय लागून जाईल आणि एक एक करून सगळंच मागतील. मग सगळंच द्या, पण वाटण्या नको. अहो यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलंय. काही बोलत नाहीयेत का खात नाही. यांना घर एक हवं, वाटण्यांनी ते तुटणार नाही का? नाही तुटणार. आमचा आमच्या कुटुंबावर विश्वास आहे.